आजच्या आपल्या लेक्चरचा जो विषय आहे तो TY BCom व्यवसाय प्रशासन पेपर 3 त्यामधील वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य या विषयाअंतर्गत आजचा भाग जो आहे तो आहे वित्तीय व्यवस्थापकाची कार्ये. वित्तीय व्यवस्थापकाची कार्ये या अगोदरच्याच लेक्चरला आपण वित्तीय व्यवस्थापन म्हणजे काय आणि वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्टे हा भाग आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. त्यालाच जोडून वित्तीय व्यवस्थापन करणारा जो व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकाची कोणती कार्य आहेत हे आज आपण पाहणार आहोत. हा भाग सुद्धा परीक्षेसाठी थोडक्यात उत्तर देण्यासाठी आणि ब्रॉड क्वेश्चनसाठी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला असा हा भाग आहे. तर आज आपण पाहणार आहोत वित्तीय व्यवस्थापकाची कार्ये. वित्तीय व्यवस्थापक कोण? तर वित्तीय व्यवस्थापक म्हणजे कोणत्याही व्यवसायाचं जे फायनान्स डिपार्टमेंट आहे त्या फायनान्स डिपार्टमेंटचा जो मॅनेजर आहे किंवा जो व्यवस्थापक आहे त्याला वित्तीय व्यवस्थापक असं म्हटलं जातं. कारण कोणत्याही व्यवसायाचं फायनान्स डिपार्टमेंट सांभाळणारी व्यक्ती ही त्या व्यवसायातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती समजली जाते. कारण व्यवसायाला लागणारा सर्व वित्त पुरवठा गोळा करण्याचं काम आणि वाटप करण्याचं काम हे या वित्तीय व्यवस्थापकाला करावं लागत असतं. आणि म्हणून कोणत्याही व्यवसायातील फायनान्स मॅनेजर किंवा वित्तीय व्यवस्थापक ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती समजली जाते. आणि अशा या वित्तीय व्यवस्थापनाची कार्ये कोणती आहेत ते आज आपण पाहणार आहोत. या कार्याचं 2 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे अंमलबजावणी विषयक कार्य. अंमलबजावणी विषयक कार्य याचा अर्थ काय? तर ज्या कार्याची वित्तीय व्यवस्थापकाला प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी लागते अशा कार्यांना अंमलबजावणी विषयक कार्य असं म्हणतात. कारण त्या कार्याची प्रत्यक्ष इम्प्लिमेशन जे आपण म्हणतो ते इम्प्लिमेशन हे या वित्तीय व्यवस्थापकाला करावं लागतं. त्यातील 2 भागापैकी आपण जे अ भाग आहे अंमलबजावणी विषयक कार्य ते आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं कार्य जे आहे ते म्हणजे वित्त पुरवठ्याचे नियोजन. वित्त पुरवठ्याचे नियोजन याचा अर्थ काल आपण पाहिलेलाच आहे की वित्त पुरवठ्याचं नियोजन करीत असताना व्यवसायाला हवा असणारा भांडवल पुरवठा कुठून जमा करावयाचा, तो कोणत्या मार्गाने जमा करावयाचा, त्यासाठी कोणकोणते चांगले मार्ग उपलब्ध आहेत, त्या मार्गापैकी कोणता सर्वोत्तम मार्ग आहे, त्या सर्वोत्तम मार्गापैकी जो चांगला मार्ग असेल त्याची निवड करणं आणि त्याचं इम्प्लिमेशन करणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं त्याला वित्त पुरवठ्याचे नियोजन असं म्हटलं जातं. आता वित्त पुरवठ्याचे नियोजन या कार्यामध्ये पैसा आणायचा कुठून, भांडवल गोळा कसं करावयाचं किंवा त्याला संकलन कसं करावयाचं आणि त्या पैशाचं वाटप कसं करावयाचं याचा कागदोपत्री नियोजनबद्ध पद्धतीने मांडलेला आराखडा म्हणजे वित्त पुरवठ्याचं नियोजन. याचा अर्थ काय? तर पैसा कोणतसा बजेट जे मांडलं जातं कुठल्याही देशाचं राज्याचं बजेट मांडलं जातं त्यामध्ये तुम्ही पाहता पेपरला बातम्यामध्ये दाखवलं जातं की पैसा येणार कसा आणि पैसा जाणार कसा. म्हणजे त्या सरकारला कोणत्या मार्गाने पैसा येणार आहे आणि कोणत्या मार्गाने पैसा जाणार आहे. तसं या ठिकाणी सुद्धा वित्त पुरवठ्यामध्ये सुद्धा व्यवसायाला कोणत्या मार्गाने पैसा येणार आहे आणि कोणत्या मार्गासाठी तो खर्च होणार आहे याचं कागदोपत्रीचे नियोजन केलं जातं. त्याला म्हणलं जातं वित्त पुरवठ्याचे नियोजन, त्याला फायनान्स बजेट असं म्हटलं जातं. दुसरं कार्य आहे ते म्हणजे भांडवलाची उभारणी. याविषयी पण आपण यापूर्वी बोललेलो आहोत तरी पुन्हा रिवाइज करते की भांडवल उभारणी म्हणजे की व्यवसायाला आवश्यक असणारा भांडवल पुरवठा हा कोणत्या मार्गाने येणार आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला मार्ग सांगितले होते. भागांची विक्री करून, कर्ज रोख्यांची विक्री करून, त्याचबरोबर सरकारचे बॉन्ड्स, बँकांचं कर्ज, ज्या व्यवसायाला पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्या पतपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून घेतलेलं कर्ज, त्याचबरोबर सार्वजनिक ठेवी, नफ्याची पुनर्गुंतवणूक, असे भांडवलाच्या उभारणीचे अनेक मार्ग आहेत. त्या मार्गापैकी कोणत्या मार्गाचा अवलंब करून भांडवल उभारणी करावयाची याचा निर्णय हा या वित्तीय व्यवस्थापकालाच घ्यावा लागत असतो.
तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे विविध कार्यासाठी भांडवलाचे वितरण. जसं भांडवल उभारणी केली, पहिल्या याच्यामध्ये पैसा गोळा कसा करायचा हे ठरवलं. दुसऱ्या कार्यामध्ये भांडवल कोणत्या मार्गाने गोळा करायचं, शेअरची विक्री करायची की कर्जरोख्यांची विक्री करायची हे ठरवलं गेलं. आणि त्याप्रमाणे पैसा आता जमा होऊ लागलेला आहे. आणि मग हा जमा झालेला पैसा कोणकोणत्या कार्यासाठी वितरित करायचा किंवा त्याचं वाटप करायचं. वितरण करणं म्हणजे वाटप करणं. तर कोणत्या कार्यासाठी तो वितरित करावायचा किंवा वाटप करावायचा हे ठरवावं लागतं. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पैसा कोणत्या कारणासाठी वापरला जातो या गोष्टीला व्यवसायामध्ये फार महत्त्व आहे. कुठल्याही अनावश्यक अनुत्पादक कार्यासाठी तो वापरला जाणार नाही, त्याचा गैरवापर होणार नाही, त्यामध्ये गैरव्यवहार होणार नाहीत हे पाहणं हे या वित्तीय व्यवस्थापकाचं काम असतं. चौथं जे कार्य आहे ते म्हणजे भांडवलावरील नियंत्रण. कुठलंही व्यवस्थापन म्हटलं की नियोजन, नियंत्रण, संघटन, समन्वय ही कार्य येतात. त्याप्रमाणेच पहिलं कार्य हे नेहमी नियोजनाचं असतं. मग कुठलाही व्यवस्थापक असो, मग तो सेल्स मॅनेजमेंट असो, परचेस मॅनेजमेंट असो, प्रोडक्शन मॅनेजमेंट असो, कोणतंही मॅनेजमेंट असो, प्रत्येक मॅनेजमेंटचं पहिलं कार्य हे नियोजन असतं आणि दुसरं महत्त्वाचं कार्य असतं ते म्हणजे नियंत्रण. आता हे वित्तीय व्यवस्थापन असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पुढचं कार्य दिसतं आहे ते म्हणजे भांडवलावरील नियंत्रण. आता भांडवलावरील नियंत्रण याचा अर्थ काय, तर भांडवलावरील नियंत्रण म्हणजे आता भांडवल दुसऱ्या कार्यामध्ये आपण भांडवल उभारणी केलेली आहे, तिसऱ्या कार्यामध्ये आपण भांडवलाचं ज्या ज्या विभागाला पैसे हवे आहेत त्याचं वितरण किंवा वाटप, इथं वितरण तिसऱ्या कार्यामध्ये भांडवलाचं वितरण किंवा वाटप केलेलं आहे. मग आता ज्यांना वितरण केलं, ज्यांना वाटप केलं ते त्या भांडवलाचा योग्य उपयोग करतायत का, ज्याच्यासाठी ते भांडवल घेतलेलं आहे त्याच्यासाठीच त्याचा उपयोग केला जात आहे का, हे पाहण्याचं काम हे या वित्तीय व्यवस्थापकाचं असतं. त्या कार्याला म्हटलं जातं भांडवलावरील नियंत्रण. कारण कोणीतरी विचारणारा असेल, पैसा खर्च केला कसा हे कोणीतरी मागणारा असेल तरच त्या पैशाचा योग्य प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो. आणि त्यासाठी भांडवलावर नियंत्रण ठेवायचं असेल तर शिस्त, काल आपण एक पाहिलेलं होतं काम की भांडवलाची शिस्त निर्माण केली पाहिजे आणि ती शिस्त या नियंत्रण कार्यामध्ये केली जात असते. त्यानंतरचं आहे पाचवं कार्य आहे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. बजेट ज्याला म्हणतो, फायनान्स बजेट. जसं देशाचं फायनान्स बजेट असतं, जसं राज्याचं फायनान्स बजेट असते, तसे व्यवसायाचं सुद्धा फायनान्स बजेट असते. या फायनान्स बजेटमध्ये त्या वर्षामध्ये व्यवसायाला येणारा पैसा आणि जाणारा पैसा याचा मांडलेला हिशेब असतो. कोणत्या मार्गाने किती पैसा येऊ शकतो आणि कोणत्या मार्गाने किती पैसा जाऊ शकतो त्याला म्हटलं जातं इनकमिंग ऑफ कॅश ऑर कॅपिटल अँड आउटगोईंग ऑफ कॅश ऑर कॅपिटल. हे ज्यामध्ये मांडलं जातं त्याला म्हटलं जातं आर्थिक अंदाजपत्रक. याचा तुम्हाला टॅक्सेशनमध्ये पण भाग येईल किंवा जे कॉस्टिंगचे विद्यार्थी आहेत कॉस्टिंग अँड पुढे एमकॉमला अकाउंटिंगमध्ये तुम्हाला हे सगळे बजेट आहेत. सेल्स बजेट आहे, प्रोडक्शन बजेट आहे, त्यानंतर फायनान्स बजेट आहे. हे सगळे बजेट तुम्हाला एमकॉमला अकाउंट या विषयामध्ये आहेत. जे पुढे एमकॉम विद्यार्थी करणार असतील तर त्यांना हा शब्द परत आलेला दिसून येईल. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बजेट्स म्हणजे अंदाजपत्रक तयार करावी लागतात. हे अंदाजपत्रकापैकी एक अंदाजपत्रक असतं ते म्हणजे फायनान्स बजेट. त्यालाच आपण म्हणतो आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. त्यानंतर 6वं कार्य आहे ते म्हणजे गुंतवणुकीचे निर्णय. आता जर सर्व विभागांना देऊन पैसा शिल्लक राहिला तर शिल्लक राहिलेला पैसा आपण जसा बँकेमध्ये डिपॉझिट म्हणून ठेवतो किंवा सोन्यामध्ये खरेदी करतो, तसं व्यवसाय सुद्धा आपल्याकडे असणारा अतिरिक्त पैसा इतर ठिकाणी गुंतवला जातो. इतर ठिकाणी गुंतवला जातो मग कशामध्ये गुंतवला जातो, तर दुसऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले जातात, दुसऱ्या कंपनीचे डिबेंचर्स खरेदी केले जातात, दुसऱ्या जे सरकारी बॉन्ड्स विक्रीस काढले जातात ते खरेदी केले जातात आणि याच्यातून गुंतवणूक केली जात असते. या गुंतवणुकीतून त्या व्यवसायाला मोबदला किंवा परतावा हा मिळत असतो. त्याने जर दुसऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असतील तर त्याला लाभांश मिळेल. त्याने जर डिबेंचर खरेदी केले असतील तर त्याला डिबेंचरवरती व्याज मिळेल. सरकारी बॉन्ड्स खरेदी केले असतील तर त्याच्यावरती व्याज मिळेल. आणि मग हे गुंतवणुकीचा मार्ग म्हणजे पैसा मिळवण्याचा मार्ग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा या वित्तीय व्यवस्थापकाने अवलंबला पाहिजे. पुढचं जे 7वं आहे ते म्हणजे उत्पन्नाचे व्यवस्थापन करणं.
आता व्यवसाय सुरू झालेला आहे, तुमचा व्यवसाय चालू आहे आणि आता व्यवसायाला उत्पन्न मिळत आहे. हे उत्पन्न मिळाल्यानंतर ते कसं वापरायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग कसा करायचा, हे ठरवण्याचं कार्य म्हणजे उत्पन्नाचे व्यवस्थापन कार्य होय. त्यानंतर आहे रोखीचे व्यवस्थापन. रोखीचे व्यवस्थापन हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होण्याची शक्यता जास्त असते, तो भाग असतो रोख रक्कम. साधारणतः जे काही गैरव्यवहार होतात, जे काही भ्रष्टाचार होतात, ते या रोखीच्या व्यवहारामध्ये जास्त होतात. कारण रोख रक्कम याला देणा घेणारा किंवा पाहणारा किंवा नोंद याची कुठे जास्त केली जात नसते आणि म्हणून गैरव्यवहाराचे प्रकार हे रोखीमध्ये जास्त होत असतात. आणि म्हणून वित्तीय व्यवस्थापक जो आपला आहे, या वित्तीय व्यवस्थापकाने या रोखीच्या व्यवस्थापनावरती जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण रोखीच्या व्यवस्थापनाचे रोख कॅश जर व्यवसायामध्ये जास्त प्रमाणात ठेवली तर त्यामध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून व्यवसायामध्ये प्रमाणाच्या बाहेर रोख कॅश राहणार नाही, ती रोजच्या रोज बँकेमध्ये जाईल, हे पाहण्याचं काम हे या वित्तीय व्यवस्थापकाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा 9वं कार्य जे आहे ते म्हणजे वित्ताच्या नवीन स्त्रोतांचा बाबत निर्णय घेणे. आता वित्ताच्या नवीन स्त्रोत म्हणजे मार्ग, वित्ताचे नवीन स्त्रोत किंवा मार्ग याच्याविषयी निर्णय घेणे. आता शेअरची विक्री, डिबेंचरची विक्री हे नेहमीचे मार्ग झाले किंवा बँकेतून कर्ज हे नेहमीचे मार्ग झाले. याच्या व्यतिरिक्त काही नवीन मार्ग तुमच्याकडे आहेत का? याच्या व्यतिरिक्त व्यवसायाला काही नवीन भांडवल गोळा करता येईल का, हे पाहण्याचं काम, हे शोधण्याचं काम, या वित्ताच्या नवीन स्रोताबाबत निर्णय घेण्याचं काम हे या वित्तीय व्यवस्थापकाचं असतं. मग तुम्ही सरकारी मदतीकडे जाऊ शकता, सरकारच्या चांगल्या योजना असतात त्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता किंवा देणगी स्वरूपामध्ये लोकांच्याकडून पैसे घेऊ शकता. हे असे जे नवीन मार्ग आहेत ज्यामध्ये तुमचा जास्त वेळ वाया जाणार नाही, तुम्हाला चांगल्या प्रकारचा नवीन मार्ग भांडवलाचा मिळू शकेल, हे पाहण्याचं काम हे या वित्तीय व्यवस्थापकाचं असते. त्यानंतर आहे नवीन स्रोतांसाठी बोलणे करणे. आता जर या पॉईंटमध्ये तुम्हाला नवीन स्रोत मिळाला, नवीन मार्ग मिळाला असेल की ठीक आहे, पहा की आता गव्हर्नमेंटची एक नवीन योजना चांगली आलेली आहे, जसं आता स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया किंवा आता निर्भय इंडिया, आता ज्या आपल्याकडे आलेले आहेत नवीन ज्या योजना सरकारच्या आलेल्या आहेत. आता बरेच रिलॅक्सेशन दिलेले आहेत नवीन व्यवसायाच्या बाबतीत सरकारने. आणि मग ह्या सरकारच्या आलेल्या नवीन योजनांचा जर आपल्याला लाभ घ्यायचा आहे, त्याच्यातून काही भांडवल मिळण्याची आशा आहे आपल्याला, तर त्याबाबत सरकारशी बोलणी करणं, त्यासाठी आवश्यक असणारे जे मार्ग आहेत, ज्यांच्याशी बोलणी करायची आहेत, ज्यांच्याशी पत्रव्यवहार करायचा आहे, ज्यांच्याशी अर्ज वगैरे भरावायचे आहेत, ते भरण्याचं काम, ते पाहण्याचं काम हे सुद्धा या वित्तीय व्यवस्थापकाला करावं लागत असतं. त्यानंतरचा 11वं कार्य जे आहे ते म्हणजे वित्तीय कामगिरीचे विश्लेषण आणि मूल्यमापन करणे. आता वित्तीय कामगिरीचे विश्लेषण आणि मूल्यमापन करणे म्हणजे काय करणे? आता ज्या ज्या विभागांना पैसा खर्च करण्यासाठी दिलेला आहे, खरेदी विभागाला, उत्पादन विभागाला, विक्री विभागाला, मार्केटिंग विभागाला, किंवा ज्या व्यक्तीने या डिपार्टमेंटकडे, फायनान्स डिपार्टमेंटकडे पैशाची मागणी केलेली आहे, मग त्या पैशाच्या दिल्यानंतर त्या पैशाचा जो खर्च झालेला आहे, जो विनियोग झालेला आहे, त्याच्यातून आउटपुट काय मिळालं, आउटपुट काय मिळालं म्हणजे त्याच्यातून काय साध्य झालं, त्याच्यातून तुम्हाला काय चांगलं उत्पन्न मिळू शकलं का ते तोट्यात गेलेलं आहे, हे पाहण्याचं काम म्हणजे वित्तीय कामगिरीचे विश्लेषण आणि मूल्यमापन करणं. म्हणजे ज्यांना पैसा दिला, पैसा एवढा आला, एवढा खर्च केलाय, तरी व्यवसाय तोट्यातच चाललाय, असं का झालंय, यामागची कारणं काय आहेत, हे शोधण्याचं काम हे या विश्लेषण आणि मूल्यमापनामध्ये केलं जात असतं. जी आकडेवारी त्यासाठी गोळा केली जाते, प्रत्येक विभागाकडून आकडेवारी मागवली जाते, ज्यांना पैसे खर्च करायला दिलेले आहेत त्यांच्याकडून आकडेवारी मागवली जाते की तुम्हाला एवढा पैसा खर्च केला, तुम्ही खर्च केलाय, मग त्यातनं काय मिळालं तुम्हाला, मशिनरी नवीन आणली, मग त्या नवीन मशिनरीतून किती उत्पन्न निघालं, मार्केटिंग तुम्ही जाहिरात केलेली आहे, त्या जाहिरातीतून किती विक्री वाढली, याबाबतचं आकडेवारी मागवणं आणि त्या आकडेवारीचं विश्लेषण करणं आणि मूल्यमापन करणं हे सुद्धा या वित्तीय व्यवस्थापकाचंच काम असतं. त्यानंतर आहे उच्च व्यवस्थापनासाठी सरकारला सल्ला देणे. उच्च व्यवस्थापनासाठी सरकारला सल्ला देणे याचा अर्थ काय?
की आता उच्च व्यवस्थापन म्हणजे संचालक मंडळ, MD, तुमचे मॅनेजिंग डायरेक्टर, भागधारक यांच्या मीटिंगा होत असतात. आता हे संचालक, भागधारक हे रोजच्या रोज काही कंपनीमध्ये येत नाहीत. त्यांना तुम्ही जी माहिती देता त्या माहितीवरती ते विश्वास ठेवतात आणि म्हणून मग व्यवस्थापक हा वित्तीय व्यवस्थापक मात्र रोज कंपनीमध्ये येत असतो, रोजचे व्यवहार पाहत असतो, करीत असतो आणि याची माहिती फक्त तो वरचे जे वरिष्ठ आहेत, वरिष्ठ म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, MD ज्यांना म्हणता तुम्ही, किंवा संचालक मंडळ आहे किंवा वरिष्ठ सगळ्यात भागधारक आहेत, या लोकांना अहवाल रूपाने माहिती देणं हे याचं काम असतं. आणि एवढंच नाही तर समजा एखाद्या मीटिंगमध्ये एखाद्या संचालकाला अर्जंट एखादी माहिती हवी आणि त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे. मग हा जर निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी त्याला हवी असणारी माहिती किंवा त्याच्याबाबतचा असणारा सल्ला देण्याचं काम हे या वित्तीय व्यवस्थापकाला करावं असतं. काही वेळेला तुमच्या लक्षामध्ये येत असेल की काही वेळेला वरिष्ठ अधिकाऱ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला माहिती जास्त असते, कारण ते रोजचं त्याचं डेली काम असतं किंवा तो डेली ते काम करीत असतो. मग असं जर असेल तर त्याची माहिती त्याला जास्त असते. मग वरिष्ठ त्यांना विचारतात, का रे बाबा, तुम्हाला माहिती आहे की ह्याचं काय करता येतं, मग आपण कसं जाऊ शकतो का, एवढे पैसे आहेत का आपल्याकडे, आपण नवीन मशिनरी, आता समजा एखादी नवीन मशिनरी किंवा नवीन जागा खरेदी करायची, याचा निर्णय घ्यायचा आहे व्यवस्थापनाला आणि ह्याचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना ते माहिती विचारतात, आपल्याकडे किती पैसा आहे, आपण पैसा किती खर्च करू शकतो. मग हे सल्ला देण्याचं काम कोण करतो, हा वित्तीय व्यवस्थापक करतो. कारण उच्च व्यवस्थापनाला हवी असणारी जी माहिती हवी आहे त्याबाबतची माहिती तर देणं आणि त्याचबरोबर हवा असल्यास सल्ला देण्याचं काम हे सुद्धा या वित्तीय व्यवस्थापनाचं असतं. तर वित्तीय व्यवस्थापनाच्या ज्या 2 प्रकारचे कार्य आहेत त्यामधील अ भागामध्ये अंमलबजावणी विषयक जे कार्य आहे त्याच्यामध्ये 12 कार्य आहेत. त्यामध्ये वित्त पुरवठ्याचे नियोजन, भांडवल उभारणी, त्याचबरोबर विविध कार्यासाठी भांडवलाचे वितरण, भांडवलावर नियंत्रण ठेवणं, आर्थिक अंदाजपत्रक तयार करणं, गुंतवणुकीचे निर्णय घेणं, त्याचबरोबर उत्पन्नाचे व्यवस्थापन करणं, रोखीवरती नियंत्रण ठेवणं, वित्ताच्या विविध स्रोताबाबतचे निर्णय घेणं, नवीन मार्ग शोधणं त्याला आपण म्हटलं होतं, नवीन स्रोताबाबत बोलणी करणं किंवा अर्ज करणं, वित्तीय कामगिरीचं विश्लेषण आणि मूल्यमापन करणं आणि उच्च व्यवस्थापनाला सल्ला देण्याचं काम हा वित्तीय व्यवस्थापक करीत असतो. त्यातला दुसरा ब भाग आहे तो म्हणजे वित्तीय अर्थविषयक कार्य. आता जी डायरेक्ट पैशाशी रिलेटेड आहेत, जी डायरेक्ट भांडवलाशी रिलेटेड कार्य आहेत त्यांना वित्तीय अर्थविषयक कार्य असं म्हटलं जातं. मग ही कार्य कोणती आहेत, त्यातलं पहिलं कार्य आहे रोखीचं नियोजन करणं आणि उधारीचे व्यवस्थापन करणं. आता रोखीचं नियोजन करणं हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे, आता मागच्या पॉईंटमध्येच आपण ते पाहिलेलं आहे. पण उधारीचं व्यवस्थापन करणं म्हणजे काय, कारण हे डायरेक्ट पैशाशी रिलेटेड आहे. ज्या लोकांना उधारीवरती माल विकलेला आहे किंवा तुम्ही किंवा कंपनीने उधारीवरती माल खरेदी केलेला आहे, दोन्ही प्रकारचे आहेत. उधारीवर माल खरेदी करणं आणि उधारीवरती माल विकणं, ह्या दोन्हीमध्ये उधारी ही संकल्पना असते. मग ज्यांना तुम्ही उधारीवरती माल विकलेला आहे त्यांना किती मुदतीसाठी विकलेला आहे, ती मुदत संपल्यानंतर ते पैसे येतात की नाही हे पाहणं. आणि समजा आपल्या व्यवसायाने उधारीवरती माल खरेदी केला असेल तर आपण देणं लागतो. मग आपण जर एखाद्या दुसऱ्या कंपनीकडून उधारीवरती माल खरेदी केलेला असेल तर त्या मालाच्या त्या उधारीचं वेळच्या वेळी परतफेड करणं, हे दोन्ही कामं या वित्तीय व्यवस्थापकाला करावी लागतात. त्यानंतरचं दुसरं कार्य आहे ते म्हणजे व्यवहारांच्या नोंदी ठेवणं, वित्त आणि लेखा व्यवस्थापकांना अहवाल देणं. आता नोंदीचं महत्त्व मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठलाही रोखीचा व्यवहार हा गैरव्यवहाराला जन्म देतो आणि म्हणून व्यवहारांच्या नोंदी ठेवणं, लिखित स्वरूपात पुरावा उपलब्ध करून ठेवणं, वित्त आणि लेखा जे डिपार्टमेंट आहे म्हणजे ज्याला अकाउंट डिपार्टमेंट, आपल्या भाषेमध्ये त्याला आपण अकाउंट डिपार्टमेंट म्हणतो. अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जे सर्व नोंदी ठेवल्या जातात, तुमचं ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, इतर सर्व लेजर अकाउंट असतील, हे सर्व लेजर अकाउंट्स तयार करणं आणि त्याचा अहवाल व्यवस्थापकांना देण्याचं कार्य हे या वित्तीय व्यवस्थापकाला करावं लागत असतं. त्यानंतर आहे संस्थेची महत्त्वाची आणि मौल्यवान कागदपत्रे, वस्तू, विमा पॉलिसी आणि ठेवी सुरक्षित ठेवणं. आता व्यवसायाकडे काही महत्त्वाचे मौल्यवान कागदपत्रे असतात. जमिनीचा व्यवहार झालेला असेल, इमारतीचं खरेदी खत झालेलं असेल,
किंवा काही मौल्यवान वस्तू असतील, सोन्या चांदीची भांडी असतील, सोन्या चांदीच्या काही वस्तू असतील, किंवा विमा पॉलिसीज, LIC पॉलिसीज काढलेल्या असतील, किंवा बँकेमधल्या ठेवी असतील, FD ठेवलेले असतील बँकेमध्ये, हे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट असतात. आणि हे महत्त्वाचे डॉक्युमेंट जे कंपनीचे असतात ना, ते सर्व या वित्तीय व्यवस्थापकाच्या ताब्यामध्ये असतात. कारण तो हे सर्व मॅनेज करत असतो किंवा पाहत असतो किंवा त्याच्यावरती नियंत्रण असतं. आणि म्हणून संस्थेचे असणारे महत्त्वाचे आणि मौल्यवान, ज्यांना व्हॅल्युएबल डॉक्युमेंट्स म्हटलं जातं, अशी ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जपून ठेवण्याचं काम, जे मौल्यवान वस्तू आहेत, मग ते जमीन असेल, वस्तूमध्ये आपण त्याला वस्तू म्हणता येणार नाही, परंतु जमीन, इमारत जी तुमच्या आहेत, इमारतीचे कागदपत्र असतील किंवा वस्तू स्वरूपामध्ये काय असेल, महत्त्वाची चांदीची सोन्याची भांडी असतील किंवा काही दागिने असतील किंवा काही कंपनीच्या नावाने काही मौल्यवान वस्तू खरेदी केलेल्या असतील की ज्यांना किमती, उदाहरणार्थ फर्निचर सारखे मौल्यवान फर्निचर असेल, विमा पॉलिसीज काढलेल्या असतील, कामगारांच्या काढलेल्या असतील, कंपनीच्या काढलेल्या असतील, इमारतीची विमा काढलेला असेल, हे सगळं जपून ठेवण्याचं काम आणि बँकेमध्ये ज्या ठेवी असतात त्या ठेवी पावत्या जपून ठेवण्याचं काम हे या वित्तीय व्यवस्थापकालाच करावं लागत असतं. त्यानंतरचं आहे अर्थपुरवठा प्रणालीतील सर्व तांत्रिक बाबींची काळजी घेणं. अर्थपुरवठा प्रणाली म्हणजे आता जे तुम्ही पैशाचे विविध विभागांना देणार आहात त्याला अर्थपुरवठा प्रणाली असं म्हटलं जातं. या अर्थपुरवठा प्रणालीमध्ये जे काही अडचणी असतील किंवा जी काही सिस्टीम असेल, त्या सिस्टीममध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी येतात का, बिघाड होतो का, त्या व्यवस्थित चालवल्या जातात का, हे पाहण्याचं काम आणि त्याची काळजी घेण्याचं काम हे सुद्धा वित्तीय व्यवस्थापकालाच करावं लागत असतं. त्यानंतर आहे दैनंदिन रोखीची आवक आणि जावक यावर देखरेख ठेवणं, रोख रक्कम सुरक्षित ठेवणं. आता इथं पुन्हा एकदा रोख रकमेचा संबंध आला. जे व्यवसायाला रोख स्वरूपात कॅश येते, आता उदाहरणार्थ बँकेचं उदाहरण नजरेसमोर आणा. बँकेमध्ये रोज किती कॅश येते आणि किती कॅश जाते. तुम्ही जर त्या थोडंसं जर नजर उचलून जर कॅश काउंटर जे असतं त्या कॅश काउंटरकडे जो कॅशियर असतो त्याच्याकडे पाहिलं तर तुम्ही म्हणता अरे बापरे केवढे पैसे आहेत त्याच्याकडे. आणि मग तिथे एखाद्या चोरीच्या भावनेत जर एखादी व्यक्ती आलेली असेल तर त्याच्या मनात चोरी करायची नसून सुद्धा चोरीची भावना येऊ शकते ते पैसे, ती रक्कम बघून. आणि म्हणून हे रोखीचे जे व्यवहार असतात, हे रोखीचे व्यवहार तुम्हाला या ठिकाणी फार जाणीवपूर्वक किंवा काळजीपूर्वक हाताळावे लागतात. कारण दैनंदिन रोखीची आवक आणि जावक, जो रोख कॅश येत असते, रोख कॅश जात असते, हे अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागते. कारण सर्वात जास्त गैरव्यवहार हे तिथेच होतात, हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. आणि म्हणून व्यवसायाकडे असणारे उदाहरणार्थ बँकेच्या बाबतीमध्ये तुम्हाला रोख रक्कम हे अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवावे लागते. तसेच व्यवसायाकडे येणारी सुद्धा रोख रक्कम जी असते ते अतिशय काळजीपूर्वक ठेवावी लागते. त्यानंतरचा या टॉपिकमधील जो आपण आपल्या टॉपिकच्या शेवटाकडे आलेला आहोत, शेवटचा भाग आहे या टॉपिकमधला, तो म्हणजे आधुनिक व्यवसाय संघटनेच्या वित्तीय गरजा. आधुनिक व्यवसाय संघटनेच्या वित्तीय गरजा म्हणजे काय, तर आधुनिक व्यवसाय हा अतिशय विकसित, तंत्रज्ञानाने विकसित असलेला, त्याचबरोबर टेक्नॉलॉजी अप्लाय करणारा, कॉम्प्युटर सारखी टेक्नॉलॉजी, नेट सारखे किंवा इंटरनेट सारखी टेक्नॉलॉजी वापरणारा आजचा व्यवसाय आहे. सर्व काय ऑटोमॅटिक मशीनच्या साहाय्याने चालतं. आता मानवी शक्तीपेक्षा यांत्रिक शक्तीचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आणि अशा या आधुनिक व्यवसायामध्ये त्या व्यवसायाला कोणकोणत्या कारणासाठी पैशाची गरज लागू शकते, हे म्हणजेच त्याला तिथं म्हटलेलं आहे आधुनिक व्यवसाय संघटनेच्या वित्तीय गरजा. या भागावरती तुम्हाला थोडक्यात उत्तरे द्या, 8 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आत्ताच्या काळातील, आधुनिक काळातील जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला कोणकोणत्या स्वरूपाच्या पैशाच्या गरजा लागू शकतात हे आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये साधारणपणे पुढील कारणासाठी कुठल्याही आधुनिक व्यवसायाला निधीची किंवा पैशाची गरज लागते. त्यामध्ये आपण पाहू शकतो मूर्त मालमत्ता आणि स्थिर मालमत्ता. मूर्त मालमत्ता म्हणजे याचा अर्थ काय, की जी तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसते त्याला मूर्त म्हणतात. अमूर्त म्हणजे अदृश्य. तर दृश्य स्वरूपात दिसणारी जी मालमत्ता असते त्या दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या मालमत्तेला मूर्त मालमत्ता असं म्हणतात. मग त्याला पुढच्या ह्याच्यामध्ये त्या सांगितलेले, मग अशी कोणती मालमत्ता असते मूर्त मालमत्ता, तर स्थिर मालमत्ता.
आणि स्थिर मालमत्ता म्हणजे कोणती, तर जी तुमची बॅलन्स शीटची ॲसेट साईड जी असते त्यामध्ये ज्या फिक्स ॲसेट असतात त्या फिक्स ॲसेट म्हणजे स्थिर मालमत्ता. त्यामध्ये लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, ह्या ज्या ॲसेट आपण लिहितो बॅलन्स शीटमध्ये त्या ॲसेटना स्थिर मालमत्ता असं म्हटलं जातं. आता यासाठी कोणताही आधुनिक व्यवसाय असेल तर त्याला वित्ताची काय भासते, गरज भासते असं आपण म्हटलेलं आहे. आता ही स्थिर मालमत्ता काय असते, तर दीर्घकालीन गुंतवणूक असते. दीर्घकालीन म्हणजे 20-25 वर्षाकरता त्यामध्ये गुंतवणूक केलेली असते. ही गुंतवणूक एकदाच असते, परंतु तिचा वापर मात्र पुढील 10 वर्षे, 25 वर्षे, 30 वर्षे होणार असतो, म्हणून दीर्घकालीन म्हटलेलं असतं. आणि या दीर्घकाल मुदतीमध्ये व्यवसायाला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आणि व्यवसायाचं कामकाज हे सुरळीत चालण्यासाठी आजच्या या आधुनिक व्यवसायाला पैशाची किंवा वित्ताची गरज असते. त्याचबरोबर प्रत्येक व्यवसायानुसार स्थिर मालमत्तेचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. स्थिर मालमत्तेमध्ये साधारणतः जर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी औद्योगिक संस्थांना स्थिर भांडवल जास्त लागते. उदाहरणार्थ साखर कारखाना, कापड कारखाना असे जर कारखाने असतील तर त्यांना स्थिर मालमत्तेची म्हणजे जमीन, इमारत याची गुंतवणूक काय लागते, जास्त लागते. आणि म्हणून आधुनिक व्यवसायाला जर मोठ्या स्वरूपाचा व्यवसाय असेल तर त्यासाठी स्थिर मालमत्तेसाठी इथं खाली दिलेलंच आहे पहा, तुम्हाला दिसत नसेल तर जमीन, इमारत, फर्निचर, यंत्रसामग्री यासाठी स्थिर मालमत्तेसाठी या आधुनिक व्यवसायाला वित्ताची गरज काय होते, जास्त लागत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे व्यवसायाचे स्वरूप आणि कामकाजाचे प्रमाण कोणतं आहे. व्यवसायाचं स्वरूप कोणतं आहे, व्यवसायानुसार सेल्स आणि परचेस असेल तर तिथं भांडवलाची गरज कमी लागते. उदाहरणार्थ तुम्ही एका ठिकाणाहून रेडीमेड कपडे खरेदी करणार असाल आणि विकणार असाल तर त्या ठिकाणी स्थिर भांडवलाची गरज फारशी लागत नाही, कारण त्यासाठी एखादा शॉप असेल किंवा तुम्ही ट्रान्सपोर्टचा धंदा करत असाल तर ट्रान्सपोर्टसाठी तुम्हाला 2 वाहनं असली आणि एक छोटंसं ऑफिस असलं तरी तुम्ही तो व्यवसाय सुरू करू शकता. आणि म्हणून तुमचं व्यवसायाचं स्वरूप कोणतं आहे त्याच्यानुसार त्या व्यवसायाला लागणारी यंत्रसामग्री, जमीन, फर्निचर त्यानुसार ठरत असते. जिथं फक्त सेल्स परचेस असतो तिथं फारसं वित्तीय गरज जास्त लागत नाही, पण जिथे उत्पादन विभाग असतो, जिथे प्रत्यक्ष प्रोडक्शन सुरू केलं जाते त्या ठिकाणी मात्र वित्ताची गरज काय होते, जास्त लागते. त्यानंतर भविष्यातील विस्तार योजना, त्या व्यवसायाच्या भविष्याच्या योजना काय आहेत, त्या प्रवर्तकाला, त्या कंपनीच्या संस्थापकाला भविष्यात आपल्या व्यवसायाचा विस्तार करावायचा आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल, त्यासाठी जर पैसा हवा असेल तर त्यासाठी मात्र आधुनिक व्यवसायाला भांडवलाची जास्त गरज भासू शकते. पण ठेविले अनंते तैसेचे राहावे या उक्तीप्रमाणे आहे त्यात समाधान मानून आहे त्याच व्यवसायामध्ये जर एखादी व्यक्ती समाधानी राहत असेल, त्याला भविष्यात काही विस्तार करायचा नसेल, भविष्यात व्यवसायाचा कुठलाही वाढ किंवा विकास करावायचा नसेल तर मग अशा व्यवसायाला भांडवलाची फारशी गरज लागणार नाही. पण कोणताच प्रवर्तक असा असू शकत नाही. कोणत्याही प्रवर्तकाला आपला व्यवसाय वाढलाच पाहिजे, विस्तारित झाला पाहिजे, आपल्या व्यवसायाचा नफा वाढला पाहिजे, इमारत वाढली पाहिजे, नावलौकिक वाढला पाहिजे असेच वाटत असते. आणि म्हणून कोणत्याही व्यवसायाला आपल्या भविष्याच्या विस्तार योजना ह्या कराव्याशाच वाटतात. आणि जर भविष्याचा विस्तार करावायचा असेल तर मात्र अशा व्यवसायाला भांडवलाची जास्त गरज असलेली दिसून येते. त्यानंतर आहे व्यवसाय निष्पत्तीचा कालावधी. व्यवसाय निष्पत्तीचा कालावधी याचा अर्थ काय, की साधारणतः एखाद्या व्यवसायातून नफ्या स्वरूपामध्ये काय निष्पन्न होणार आहे किंवा नफा किती स्वरूपात मिळणार आहे हे पाहण्याचा कालावधी, किती दिवसांनी त्याला नफ्याला सुरुवात मिळू शकते, तो व्यवसाय किती काळ चांगला चालू शकतो आणि त्या काळात त्याला किती नफा होऊ शकतो हा कालावधी सुद्धा विचारात घेऊन त्याप्रमाणे व्यवसायाला असणारी वित्तीय गरज ही लक्षात घ्यावी लागते. खालचा भाग थोडासा ठीक आहे. त्याचबरोबर व्यवसायातील निर्मितीसाठी पेटंट खरेदी करण्यासाठी
आता व्यवसायाचं पेटंट खरेदी करणं म्हणजे काय, तर पेटंट ही तुम्हाला माहिती आहे की इनटँजिबल ॲसेट आहे. गुडविल, पेटंट ह्या कशा समजल्या जातात, इनटँजिबल ॲसेट्स समजल्या जातात. इनटँजिबल ॲसेट्स म्हणजे काय, की ज्या दृश्य स्वरूपात तुम्हाला दिसत नाही पण त्याची व्हॅल्यू असते. उदाहरणार्थ गुडविल हे प्रत्यक्षात दिसत नाही, परंतु एखाद्या कंपनीचं गुडविल चांगलं आहे हे आपण केव्हा म्हणू शकतो, जर तो व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत असेल तर. आणि म्हणून पेटंट, गुडविल यासारख्या ज्या अदृश्य स्वरूपाच्या मालमत्ता आहेत त्या जर तुम्हाला मिळवायच्या असतील, व्यवसायाचा भविष्यामध्ये नावलौकिक वाढवायचा असेल, त्याला एखाद्या प्रोडक्शनचं पेटंट घ्यावायचं असेल, तर ते अशा अदृश्य स्वरूपाच्या मालमत्ता मिळवण्यासाठी व्यवसायाला, आधुनिक व्यवसायाला पैशाची किंवा भांडवलाची गरज असते. थँक्यू, धन्यवाद. आपण सर्वांनी अतिशय शांतपणे आजचं व्याख्यान ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.